पुण्यातलं आयुष कोमकर हत्या प्रकरण हे देशभरात प्रचंड गाजतंय। कुप्रसिद्ध बंडू आंदेकर टोळीनं वनराजच्या हत्येचा बदला म्हणून आपल्याच सख्या नातवाला 12 गोळ्या घातल्या। 9 गोळ्यांनी आयुषच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली। या हत्या प्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर कृष्णा आंदेकरही थोड्याच वेळापूर्वी पुणे पोलिसांसमोर शरण आलाय। दरम्यान याच प्रकरणात 15 सप्टेंबरला सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत आंदेकर टोळीनं कोर्टात धक्कादायक आरोप केलेत। अक्षरशः गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे। आता कोर्टात नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आयुष कोमकर हत्या प्रकरणात 15 सप्टेंबरला शिवाजीनगर कोर्टात सुनावणी झाली। प्रकरणाच्या सुरुवातीलाच सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर सह 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी या हत्या प्रकरणी 4 जणांना गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं। यानंतर 15 सप्टेंबरला सर्वच्या सर्व म्हणजे 12 आरोपींना ताब्यात घेतलं गेलं आणि कोर्टात हजर करण्यात आलं। या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। आता काल ज्या सुनावणी वेळी दोन्ही बाजूंना युक्तिवाद करण्यात आला, त्यात युक्तिवाद नेमका काय झाला ते समजून घेऊयात। तर सुरुवातीला सरकारी बाजूने अधिकची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार 4 नव्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यानुसार त्यांची चौकशी करायची आहे। शस्त्र कुठून आणले, ते कुणी पुरवली, या हत्येसाठी सर्व आर्थिक मदत कुणी केली याचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे, अशी बाजू मांडत त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली। पण यानंतर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले। आरोपींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार सुजल आणि अमन यांचा तपास झालाय, रिकव्हरी सुद्धा झाली आहे, त्यामुळे पोलीस कोठडीची काहीच गरज नाही। यावेळी आरोपींच्या जबाबात सगळ्यांनीच धक्कादायक आरोप केलेत। सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या म्हणण्यानुसार माझ्या मुलाला कृष्णा आंदेकरला पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितलं नाही तर त्याचा एन्काउंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिली आहे। तपास अधिकारी पोलीस अधिकारी शैलेश संखे यांनी ही धमकी दिल्याचं बंडू आंदेकरांनी सांगितलं। एवढंच नाही तर वृंदावनी वाडेकर ज्या आंदेकर कुटुंबातल्याच आहेत, त्यांनी असा आरोप केलाय की आम्हाला आमच्या सुना आणि नातवंड सोबत असताना अटक करण्यात आली। पोलीस ठाण्यात बराच वेळ मुद्दामहून बसवून ठेवण्यात आलं। आमचा या प्रकरणात संबंध नसतानाही सूर्योदयानंतर अटक करण्यात आली। आयुषच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असणारे अमन पठाण आणि सुजल यांनी देखील पोलिसांवर चुकीची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केलाय। 4-5 दिवस पोलिसांनी अंघोळ आणि ब्रश करू दिली नाही, मारहाण केली आणि यातच जबरदस्तीनं एका कागदावर सही करायला लावली। त्या कागदावर काय लिहिलं होतं हे वाचू देखील दिलं नाही, असा आरोप त्यांनी पुणे पोलिसांवर लावलाय। यावेळी दुसऱ्या आरोपीच्या वकिलांनी म्हणजे शिवम आणि शिवराज आंदेकरच्या वकिलांनी फक्त चुलत भावाची फॅमिली असल्यामुळं त्यांना अडकवलं जात आहे आणि वनराजच्या हत्येवेळी शिवम तिथे प्रत्यक्षदर्शी असल्यानं त्याला या प्रकरणात गोवण्यात आलंय असा युक्तिवाद केला। यानंतर कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना निर्देश दिले की आरोपींना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची ताकीद देत सर्व आरोपींना 3 दिवसांची म्हणजे 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता 18 सप्टेंबरच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।